आदर्श विद्यालय अंबवडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या शिक्षण संस्थेचे अभ्यासू वेगवेगळ्या महाराष्ट्राचे परिवहन महामंडळ या ठिकाणी काय असेल खात्यामध्ये विविध पदावरती अधिराज्य गाजवलेले एक सुंदर असं बांबरवाडीचे सुपुत्र आणि लाडके संस्थापक अध्यक्ष आदरणीय RS सिपोगडे साहेब, शिवाय या ठिकाणी काय असेल या संस्थेचे उपाध्यक्ष आणि माझे ते अण्णा झाले कारण दीपकराव जगदाळे हे सर माझे लहान भाऊ आहेत, एकत्र मी वावरतोय असे SS जगदाळे साहेब या ठिकाणी कसं संस्थेचे विद्यमान सचिव, कार्यवाह आणि सेक्रेटरी की ज्यांचा आणि माझा प्रवास या ठिकाणी कसं उत्तरेच्या दिशेने वरचेवर असायचा असे आदरणीय या ठिकाणी कसं खुडे सर ज्यांनी आत्ताच या ठिकाणी मनोगत व्यक्त करता करता आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पुरस्कार अर्थात समाजरत्न पुरस्कार मिळालेले आपले लाडके या ठिकाणी खजानीस आणि ट्रेझरर ज्यांना म्हटलं जातं असे आदरणीय या ठिकाणी भारत माने सर, शिवाय या ठिकाणी कसं सगळे अभ्यासू धडपडणारे शाळेच्या विकासासाठी ज्यांचा सर्वांगीण या ठिकाणी विकास आहे असे सर्व या ठिकाणी संचालक या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इतकी सुंदर संस्था या भागामध्ये माझ्या आहे, माझ्या पन्हाळा तालुक्यामध्ये हे खरोखर कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. संयोजकांना खूप खूप धन्यवाद देतोय. शिवाय या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक सातवे गावचे सुपुत्र आदरणीय या ठिकाणी कसं जाधव सर ते माझ्या सासऱ्यांचे आवडते विद्यार्थी. त्याच पद्धतीने या ठिकाणी काय असेल या शाळेचे अर्थात विज्ञान विषयाचे शिक्षक आणि माझे छोटे भाऊ माझ्या सगळ्या जिल्ह्याच्या उपक्रमामध्ये विज्ञान उपक्रमामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो असे कोकेगावचे सुपुत्र आणि विज्ञान आणि त्याचबरोबर शारीरिक शिक्षकांमध्ये बाप असं म्हणतात तर वागवट टाळणार नाही अशा आदरणीय या ठिकाणी SS मोरे सर या ठिकाणी. शिवाय या ठिकाणी काय असेल आता ज्यांनी निवेदन अर्थात माझ्या बरोबर या ठिकाणी काय असेल या माझ्या पन्हाळा तालुक्याचं नाव जिल्ह्यावरनं विभागीय स्तर विभागीयवरनं अर्थात राज्यस्तरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रमांच्या अनुषंगाने प्रयत्न करणारे मराठी या विषयाचे गाडे अभ्यासक अमृताचं पैज जिंकण्याचं सामर्थ्य माझ्या मराठीमध्ये आहे हे सिद्ध करणारं आणि या विद्यार्थ्यांच्या अगदी नसानसामध्ये भिनवणारे असे आदरणीय या ठिकाणी काय असेल मखदूम सर, शिवाय अन्य या ठिकाणी काय असेल सरस्वतीचे पूजक असणारे सर्व या ठिकाणी शिक्षक बंधूने बघून हे जे पुढे जाऊन एक समीक्षक म्हणून ज्यांनी या ठिकाणी काय असेल एक साहित्यिक म्हणून ज्यांनी माझ्या तालुक्याचं नाव पन्हाळा तालुक्याचं नाव ज्यांनी या ठिकाणी काय असेल साहित्यिक क्षेत्रामध्ये अर्थात त्या ठिकाणी काय असेल वेगवेगळ्या लेखातून स्वतःला प्रेझेंट केलं, वेगवेगळे लेख मांडले किंवा लिखाण केले अशा या ठिकाणी काय असेल मिटारवाडी या ठिकाणी विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका आणि माझ्या भगिनी विद्यार्थी नरवडे, शिवाय या ठिकाणी देवाळी हायस्कूलचे शांत संयमी हिंदी विषयाचे गाडे अभ्यासक विद्यमान प्राचार्य आदरणीय या ठिकाणी कसं नलवडे सर आणि इयत्ता 8वी 9वी आणि इयत्ता 10वीच्या ठिकाणी वर्गामध्ये वावरणाऱ्या माझे सर्व या ठिकाणी राजहंसास्कर वावरणाऱ्या माझ्या या आदर्श विद्यालय अंबवड्याच्या बालशे म्हणून इयत्ता 10 शिवाय आज त्या ठिकाणी काय असेल ज्यांनी वयाशी या ठिकाणी काय असेल 58 वर्षे पूर्ण करून आपल्या या ठिकाणी काय असेल मस्टरवरून नाव कमी होते, रजिस्टरवर नाव कमी होते पण मॅडम सेवेत नाही असं मला वाटतं. कारण संस्थेची पूर्ण अपेक्षा या ठिकाणी काय असेल आपण पुन्हा या ठिकाणी काय असेल अर्थात त्या ठिकाणी A + B कंसाचा वर्ग बरोबर A चा वर्ग अधिक B चा वर्ग अधिक 2 गुणिले A गुणिले B अर्थात हे या ठिकाणी सूत्र जे आहे त्या अर्थात अंबवडे आणि अंबवड्यातील पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या मानावरती पुन्हा तुम्ही बिंबवावं अशी संस्थेची या ठिकाणी अपेक्षा आहे. अशा माझ्या या ठिकाणी काय असेल लहान भगिनी या ठिकाणी सौ यादव मॅडम, शिवाय या ठिकाणी काय असेल यादव सर सर्व या ठिकाणी संचार खरोखरच कौतुकास्पद किती सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी काय असेल संपन्न होतोय. आणि नरवडे मॅडमनी म्हटल्यासारखे सुंदर मग सुंदर नावाच्या कविता जर आपल्यासमोर सादर केलं तर फार सुंदर होईल असं मला या ठिकाणी वाटतं. मला फुलणेही सुंदर आहे, फुलणेही सुंदर आहे, गळणेही सुंदर आहे, फुलणेही सुंदर आहे, गळणेही सुंदर आहे पण फुलण्या गळण्यामध्ये सुहास किती सुंदर सुंदर आणि सुंदर आहे. लेणेही सुंदर आहे, लेणेही सुंदर आहे आणि पुसणेही सुंदर आहे, लेणेही सुंदर आहे, पुसणेही सुंदर आहे पण लिहिण्या पुसण्यामधलं अक्षर किती सुंदर सुंदर आणि सुंदर आहे. जळणेही सुंदर आहे आणि विजणेही सुंदर आहे, जळणेही सुंदर आहे, विजणेही सुंदर आहे, जगताप जळणेही सुंदर आहे आणि विजणेही सुंदर आहे पण बाळानो जळण्या विजण्यामधलं प्रकाश किती सुंदर सुंदर आणि सुंदर आहे. सत्य सुंदर आहे, शिवही सुंदर आहे. सत्य सुंदर आहे, शिवही सुंदर आहे, सत्य सुंदर आहे, शिवही सुंदर आहे पण बाळानो सत्य शिवापंधर विश्व किती सुंदर सुंदर आणि सुंदर आहे. आपल्या या ठिकाणी काय असेल या विद्यालयाचे त्रिवेणी संगम म्हटलं तर वावगटाने इतका सुंदर सोहळा संपन्न होतोय. आपल्या या ठिकाणी काय असेल ज्येष्ठ अध्यापिका ज्या भगिनी म्हणून ज्येष्ठ भगिनी म्हणून या शाळेमध्ये वाहवल्या या ठिकाणी ज्याचं गणित चांगलं
त्याचं आयुष्य चांगलं असं म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी सातारा जिल्हा, सांगली जिल्हा आणि माझा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांची सेवा किती योगावी या ठिकाणी. अर्थात त्या ठिकाणी कसं जन्मभूमी शेवटी ही कर्मभूमी म्हणून आवडल्या. आणि गणिताचं या ठिकाणी कसं सत्व सूत्र तुमच्या नसानसामध्ये भिनवता बाळानो, माझ्या आदर्श विद्यालय अंबोडच्या बाळानो. अर्थात त्या ठिकाणी काटकोन, त्रिकोण, लघुकोण, विशालकोण याबरोबर जगण्याचा दृष्टिकोन तुम्हाला देणारे हा मावळे, त्यांच्या सेवेवर तुम्ही एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. आणि मला वाटून जातं मॅडम बघता बघता सहज 22 वर्षे सरली. बघता बघता ही शाळेमध्ये 22 वर्षे सरली. या विद्यालयाचीच आता आठवणच मागे उरली. शब्द झालेत मुके आज हरवल्या ह्या 22 वर्षाच्या संवेदना. आणि या प्रदीर्घ 22 वर्षाच्या फक्त आणि फक्त राहिल्या पाऊलखुणा, फक्त आणि फक्त राहिल्या पाऊलखुणा. तो पहिला दिवस मॅडम आठवा या ठिकाणी किती ऋणाने म्हणजे जिव्हाळा लावला त्या मुलांच्यावरती. गणित हा विषय इतका अवघड आहे, तो वृक्ष साध्या पद्धतीनं त्या मुलांच्यावरती बिंबून आपल्या शाळेचा 100% निकाल लावण्यामध्ये तुमचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे. आंग्ल भाषेचे शिक्षक आणि गणिताचे शिक्षक खऱ्या अर्थानं त्या शाळेचा SSCचा निकाल लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. इतकं मोठं योगदान या ठिकाणी काय असेल अर्थात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्यावर दिलं. म्हणून भविष्यामध्ये सुद्धा संस्थेची अपेक्षा आहे तुम्ही पुन्हा यावं, मार्गदर्शन करावं, एवढी सध्या संस्थेच्याकडून मी या ठिकाणी कसं व्यक्त करतोय. याच्या पुढे जाऊन मॅडम ऋणानुबंध हे असेच राहू द्या, ऋणानुबंध हे असेच राहू द्या आजीवाळा. आणि मॅडम आजपासून तुम्ही सोडून जाताय अर्थात आदर्श विद्यालय अंबावड्याची शाळा, आदर्श विद्यालय अंबावड्याची शाळा. किती सुंदर जीव लावलात ना शाळेवरती या ठिकाणी. आणि मग या ठिकाणी काय असेल अर्थात त्या ठिकाणी काय असेल ज्यावेळी मोरे सर, ज्यावेळी मगदूम सर अर्थात प्रशिक्षणाच्या निमित्तानं ज्यावेळी या ठिकाणी जिल्हा स्तरावर जायचे, राज्य स्तरावरती जायचे, त्यावेळी शाळा खऱ्या अर्थाने सांभाळायचं तुम्ही काम केलं हे फार महत्वाचं आहे. म्हणून मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. एवढं सोपं नाही, ठिकाणी लोक कमी होतात, शिक्षक कमी होतात. आय होप या ठिकाणी काय असेल इतकं सुंदर सेवा आपण इथं बजावण्यात. आता 10वीच्या मुलांसाठी सूचना, बालको 8वीतून 9वीत, 9वीतून 10वीत किती सुंदर या ठिकाणी काय असेल आता त्या ठिकाणी काय असेल वावरलात, एखाद्या राजहंसासारखं वावरलात. आता मात्र 21 फेब्रुवारीला बालको देवाळी या ठिकाणी काय असेल विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज या केंद्रावरती आपण परीक्षार्थी म्हणून जातात. आणि म्हणून या परीक्षेला अर्थात महाराष्ट्राचे माध्यमिक या ठिकाणी शिक्षण मंडळ आणि SSC परीक्षेला मी DS लवटे ज्योतिर्लिंग हायस्कूल कसबा बोरोचा माजी मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला खूप 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 शुभेच्छा देतोय. आणि शाळेचा आपण 100% निकाल लावा एवढी सदिच्छा व्यक्त करतोय. शिवछत्रपतींच्या परिस्पर्शाने पुणे झालेल्या तालुका म्हणजेच अण्णा माझा पन्हाळा तालुका, या तालुक्याला ऐतिहासिक वसाहती वारसा आहे. संपूर्ण 12 तालुक्याने संपन्न असलेला जिल्हा म्हणजेच माझा कोल्हापूर जिल्हा. आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शावडी तालुका आणि पन्हाळा तालुका हे बौद्धिक नेतृत्व करणारे सुंदर असे माझे तालुके आहेत. कारण गेली 34 वर्षे मी या तालुक्याचा अभ्यास करतोय. आनंदाची गोष्ट 21 जुलै 2024ला मी सेवानिवृत्त झालो. पण खरोखरच्या पन्हाळ्यामध्ये इतका रमलो 340 दिवस रजा माझ्या बुडल्या. फक्त मुलांच्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला. आणि आनंदाची गोष्ट या ठिकाणी काय असेल ती शाळा माझी ग्रंथालयाने समृद्ध केली. ती शाळा अर्थातच या ठिकाणी काय असेल भौतिक सुविधांना बाळांना संपोध केले. म्हणून भविष्यामध्ये येथून स्पर्धेच्या योगामध्ये वावरताय माझ्या अंबोडीच्या बाळांनो, स्पर्धेच्या योगामध्ये वावरताय. त्यावेळी मोबाईल प्रेमी न होता आपण पुस्तक प्रेमी बनण्याचा प्रयत्न करा. आणि पुस्तकच मस्त घडवतात ते विसरून चालणार नाही. का पुस्तक प्रेमी बनायचंय मला. पुस्तकाने बोल दिलं घा वागा सोसण्याचं, पुस्तकाने बोल दिलं घा वागा सोसण्याचं. आणि आयुष्यातल्या अंधाराला उंबट्यातच रोखण्याचं, आयुष्यातल्या अंधाराला उंबट्यातच रोखण्याचं. म्हणून हा धीर आणि आधार सोबतीहून सोबत आला, हा धीर आणि आधार सोबतीहून सोबत आला. आणि जीवनातील संकटाचा बाळांनो मार्ग तेवढा कळत गेला. आयुष्याला पुन्हा एकदा घासून पुसून लक्क केलं, आयुष्याला पुन्हा एकदा घासून पुसून लक्क केलं. आणि या जगण्याच्या बाजारात या पुस्तकाने हात धरून उभा केलं, हात धरून उभा केलं, हात धरून उभा केलं. इतकं सामर्थ्य या ग्रंथांच्या मध्ये असतं. म्हणजे शाश्वत मूल्य असणारी पुस्तकं वाचावी. वास्तवात शब्दरूपी ज्ञानाचं कण आणि कण आणि कण आणि कण साठवावं. साठवता ते जीवनामध्ये आठवावं. आणि आठवता ते जीवनामध्ये वाटवावं. का जीवन आपलं सुखमय समृद्ध होऊ शकणार नाही इतकं सामर्थ्य ग्रंथांच्या मध्ये असतं. आणि म्हणून या ठिकाणी काय असेल ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधार राहते. बाळून या ग्रंथाच्या तेजामधून जन्म येते क्रांती. बाळून ग्रंथ घडवते माणुसकी आणि ग्रंथ घडवते शांती शांती शांती. या ग्रंथातून भेटते आपल्या बालकवींची ती फुलराणी, ती फुलराणी, ती फुलराणी. आणि ही जी मान्यवर व्यासपीठावरती मंडळी आहेत हे सगळे ग्रंथप्रेमी आहेत म्हणून इथे जाऊन बसले, ते लक्षात असू द्या.
आणि म्हणून पुढे या ठिकाणी काय असेल, अर्थात त्या ठिकाणी पुस्तकच बाळून हसवतात, पुस्तकच सदारवतात, पुस्तकच सर्वोच्च पदावरती नेऊन पोहोचवतात, पुस्तकच मस्तक घडवतात. एकदा का पुस्तकाने मस्तक घडली ती अन्यायासमोर नतमस्तक होऊ शकत नाहीत, इतकं सामर्थ्य या ग्रंथांच्या मध्ये असतं. मन माय हंबल अँड हार्टी रिक्वेस्ट टू सगळ्या या ठिकाणी कसं अंबावडीच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल, आपण ग्रंथप्रेमी बना, त्या ग्रंथामध्ये रमण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपलं करिअर आपल्या हातामध्ये जाते. जर उदाहरण सांगतो, मागच्या वर्षी आनंदाची गोष्ट, आतापर्यंत जवळजवळ 34 वर्षाच्या प्रवासामध्ये जाधव सर केंद्रामध्ये पहिल्या 3 मध्ये मी नंबर सोडलेला नाही, कोतोली आणि त्यानंतर नांदगाव. मला 10वीच्या मार्काचं मूल्य सांगतोय. 10वीच्या मार्कामध्ये या ठिकाणी 94, 95च्या रेंजमध्ये माझे जवळजवळ 5 एक विद्यार्थी या ठिकाणी सुदैवाने आतापर्यंत चमकले. आणि 2 वर्षापूर्वी मागच्या वर्षी माझ्या सैनच केंद्र शासनाची मित्र या ठिकाणी काय असेल, पोस्टल डिपार्टमेंटमध्ये ब्रँच पोस्ट ऑफिसर पदी या ठिकाणी मुलं माझी विराजमान झाली. त्यामध्ये एक विशेष म्हणजे मला सांगायचं 10वीच्या मार्काचं मूल्य सांगायचंय. या 10वीच्या मार्काच्या मूल्यावरती मागच्या वर्षी माझे या ठिकाणी काय असेल 5 एक विद्यार्थी ब्रँच पोस्ट ऑफिसर, वय किती 20 ते 21, त्याच्या हातच आहेत. म्हणजे गुणवत्ता काय असतं पाहिजे, गुणवत्तेला तडजोड नाही, इतकी गुणवत्ता तुमच्या आदर्श या ठिकाणी अंबावडीने आपल्यामध्ये निर्माण केले आणि ती सिद्ध करायची आपल्या केंद्रावरती, त्याला मात्र शंका नाही. जाते जातो एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी सिकंदर विष्णू कांबळे नावाचा एक माझ्याकडे विद्यार्थी होता, तो घोटवड्याचा सुपुत्र होता. परिस्थिती अगदी नाजूक, खूप परिस्थिती नाजूक. येता 8वीच्या पहिल्याच बेंचवर बसायचा आणि मग या ठिकाणी काय असेल, वडिलांचा व्यवसाय काय असेल, वडील गुडाळगरावरती चूल या ठिकाणी काय असेल फेकण्याचं काम करायचे. आठवड्याला काम केलं मिळणारची या ठिकाणी निधी आहे किंवा जो पगार आहे त्यातून रोजंदारी करून या ठिकाणी काय असेल घर चालवायचे. अशा परिस्थितीमध्ये आपण सिकंदर या ठिकाणी मोठा होत होता. त्या कालखंडामध्ये मी शिक्षक होतो या ठिकाणी. आणि आनंदाची गोष्ट या ठिकाणी काय असेल, अर्थातच या सिकंदरला परीक्षेची पैशाची फी देण्यासाठी आर्थिक परिस्थिती नव्हती. अशा सिकंदरला मी उचलून घेतलो आणि हा म्हणता माझा सिकंदर शिकत शिकत गेला. शेवटी 10वीला जवळजवळ 58% मार्क पडले. म्हणजे सिकंदर तर कमी पडायचं नाही, मी आहे ना तुझ्या पाठीशी. आणि सिकंदर पुन्हा या ठिकाणी काय असेल, शहाजी कॉलेजमध्ये शिकत शिकत हॉटेलमध्ये वेटरचं काम करत करत असा या ठिकाणी सिकंदर शिकत राहिला. नंतर BA झाला, नंतर MA झाला. मी शिवाजी युनिव्हर्सिटीच्या पर्यावरणशास्त्रामध्ये एक पदविका करत होतो. दरम्यान माझा सिकंदर भेटला या ठिकाणी. सिकंदर तू कुठे आहेस राहता या ठिकाणी. सिकंदरला म्हटलं की सर मी इथंच या ठिकाणी असेल, अर्थात 4 तासाचं काम करतो, कमवा आणि शिका या योजनेखाली माझा सिकंदर शिकत होता. आणि अर्थातच या ठिकाणी तो काय करत होता, त्या ठिकाणी MPSC स्पर्धेचा अभ्यास करत होता. बाळावर सगळ्याचं सोंग करता येतं, सगळ्याचं नाटक करता येतं, पण पैशाचं सोंग या ठिकाणी घेता येत नाही. म्हणून मी माझ्या शाळेच्या नोटीस बोर्डवरती केशवसुतांचे विचार मगदूम सरलेले त्या ठिकाणी, प्राप्तकाला विशाल भौद्र, प्राप्तकाला विशाल भौद्र सुंदर लेणी तया दुखदा आणि निजना मी वाढून का वाढवता मेरा आणि विक्रम काहीतरी चला करा. तर विक्रम करण्यासाठी बाळावर तुमचं आयुष्य आहे. सिकंदर शिकत होता, असं त्या ठिकाणी MA झाला. आणि पहिल्याच त्या ठिकाणी प्रयत्नामध्ये कुठला क्लास नाही, कुठली अकॅडमी नाही, कुठलं ट्युशन नाही, माझा सिकंदर अर्थात MPSC मध्ये PSI परीक्षेला पास झाला. सिकंदर मला सांगून नाशिकच्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरला गेला. एक खडतर सुंदर 8 महिन्याचं प्रशिक्षण करून माझं सिकंदर पुन्हा या ठिकाणी कसं घोटवड्याला. सिकंदरला मी सत्कारासाठी बोलवलं. अशा विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी जे जे चांगले पदार्थ गेलेत, जे जे या ठिकाणी काय असेल नियुक्ती झालीत, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मेजॉरिटी आतापर्यंत 34 वर्षाच्या प्रवासामध्ये सत्कार केलाय. सिकंदर या ठिकाणी सुदैवानं सिलेक्शन झाला आणि सिकंदरचा सत्कार तुमच्यासारख्याच या ठिकाणी काय असेल 170 मुलांच्या समोर सत्कार करत होतो. सिकंदरचा सत्कार झाला आणि सत्कार झाल्यानंतर सिकंदर माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून अश्रू गाळत होता. तो म्हटलं सर तुम्ही त्यावेळी जर मला उचलून घेतलं नसतं, आज सिकंदर आसपास इथंच कुठेतरी चूल फेकायचं काम करत होता, गुरा करते. आणि आनंद जेगो सिकंदरला मी शब्द दिला, आणि तुझ्या डिपार्टमेंटमध्ये बरंच ऐकायला मिळतं, माझी विनंती असेल जे टेबलावरचं घे, टेबला खालचं नको. आणि आनंदाची गोष्ट, सिकंदर मला शब्द दिला, वचन दिला, शपथ दिला, सर मी निश्चित टेबलावरच घेईन, म्हणजेच आपल्या घामाचेच पैसे घेईन. आणि आनंदाची गोष्ट, हा सिकंदर 4 वर्षे मुंबईला PSI म्हणून, आता सध्या सांगली जिल्ह्यामध्ये विश्रामबागमध्ये API म्हणून काम करतो. आणि त्यावेळी मला 2 ओळी या मुलांच्याकडे पाहिल्यानंतर आठवतात, अरे वाळवंटात सर्व हरवलं आहे तर जगण्याची जिद्द आहे, वाळवंटात सर्व हरवलं आहे तर जगण्याची जिद्द आहे. अरे कुठेच काहीच नसलं तरी माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे, माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे, माझ्या डोळ्यात तरी पाणी हे उमेदनी घडली. त्याच्या पलीकडे शहाजी केशव चव्हाण, बाकीचं उदाहरण देत नाही मी, हे उदाहरण, हे आयडॉल आहेत माझे. शहाजी केशव चव्हाणांचा या ठिकाणी विद्यार्थी, हा 1993चा विद्यार्थी, हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाळून शिकत होता. या ठिकाणी 6वीला असतानाच वडील वारले. अशा विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं. जवळजवळ 16 ते 17 विद्यार्थी, शिक्षक मोरे सर असे दत्तक विद्यार्थी. दत्तक घेणं म्हणजे काय,
ज्यावेळी त्यांना या ठिकाणी काय असेल नाजूक परिस्थिती असते, फीसाठी पैसे येत नसतात, त्यावेळी आपण मदत करायची. बस ती काय आपल्या घरी येत नाहीत नलवडे मॅडम. असे विद्यार्थी सुधारून 16 ते 17 विद्यार्थी माझ्या आनंदाची गोष्ट या ठिकाणी दत्तक विद्यार्थी आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये ते बाप झालेत. हे मला खूप या ठिकाणी आनंद वाटतो. म्हणून माझ्या या ठिकाणी काय असेल आंबोडीच्या बालक हो, ज्या क्षेत्रामध्ये जाताना त्या क्षेत्रामध्ये बाप आणि बापच व्हायचं. आणि हे सगळं करतेवेळी माझ्या आदर्श विद्यालय आंबोडीला आयुष्यामध्ये विसरू नका. कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं असं जन्मगाव असतं, त्या जन्मगावाला आपण केव्हाच विसरायचं नाही. म्हणजे ज्या गावामध्ये आपण जन्मलो त्या गावची शेती, त्या शेतीतील माती, मातीतील नाती, नातीतील नीती, नीतीतील संस्कृती नसामध्ये भिंडली पाहिजे. कारण शेवटी आपलं जन्मगाव हे जन्मगावच असतं. या मातीनं आपल्याला घडवलंय. आणि मग इंद्रजित भालेरावच्या शब्द सैलनुसार वाटून जातं. अरे काट्या कुट्याचं तोडीवत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी मातीत मळतात माणसं, कशी उन्हात तळतात माणसं, कशी खातात जीवाला खसता. आणि माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी. गाव असूनच झालाय फिरस्ता. आणि माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. बाळनो, आपले जन्मगाव हे जन्मगावच आहे. त्या जन्मगावाला पण आयुष्यामध्ये केव्हा विसरायचं नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय असेल परिस्थितीचा रडगा नका सांगू. माझ्या आदर्श विद्यालय आंबोळ्याच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, आज आपण हा कार्यक्रम करायचा आहे. बसलेल्या मुलांच्या पैकी किती विद्यार्थी आईचं आणि बाबांच्या या ठिकाणी काय असेल चरणावरती म्हणजे पायावरती डोकं ठेवून नमस्कार करून आलेत बघा. नम्रता. आपलं चालतं बोलतं ते विद्यापीठ आहेत, एकही नाही. व्हॅल्यूज आर नॉट टॉट, व्हॅल्यूज आर ओनली कॉट. आज हे संस्कार शिकवायची मोरेसर वेळ येते शोकांतिक असं मला वाटतं. कारण नम्रतेला उंचीचं माप नसतं. हे नम्रता असेल ना, तुम्ही निश्चित या ठिकाणी काय असेल अगर यशाची सगळेच पायरी या ठिकाणी काय असेल पूर्ण करताय. एकाही मुलगी किंवा एकाही मुलाला वाटलं नाही का आज शाळेचा मी निरोप घेतोय, निरोप तर घ्यायचं नाही, मी शुभचिंतन म्हणतोय. एकाही मुलाला आईच्या आणि वडिलांच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन नाही घेतलं. आई एक नाव असतं बाळानो, घरातल्या घरात गजबेलं गाव असतं. आई एक नाव असतं आणि घरातल्या घरात गजबेलं गाव असतं. आई असतो की धागाने समयीच्या वाटेला उजेड दावणारी जागा. बाळानो, आई खरंच काय असते? आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीचा ठाय असते आणि दुधावरची साय असते. बाळानो, आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीचा ठाय असते आणि दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, ती सरती नाही आणि उरती नाही. म्हणून आई एक नाव असते तेव्हा घरातल्या घरात गजबलेलं गाव असतं, नसते तेव्हा मात्र घरातल्या घरात गलपलेलं गाव असतं. म्हणून वाटायला पाहिजे होतं असं मला वाटतं. का नाही? म्हणून आपुलकी, कलात्मकता, नाविन्यता म्हणजेच नवजीवन. आणि हे नवजीवन म्हणजे बाळानो अक्षर ब्रह्म. आणि हा अक्षर ब्रह्म या ठिकाणी विकसित होण्यासाठी ह्या दिग्गज मंडळाने घेतलेली तपश्चर्या ही साधन आहे, त्यांची साधना आहे या ठिकाणी. पण माणसानं कसं अक्षर असं आणि जगण्याच्या पानावरती अलगद जाऊन बसावं, शब्दासाठी ओळी ओळीनं अर्थासारखं नाचावं आणि एका अक्षरानं दुसऱ्या अक्षराला आनंदानं वाचावं. हे वाचण्याचंच बळ इथून निर्माण झालं ना. आणि म्हणून या अनुषंगाने या ठिकाणी काय असेल इथे संस्काराच्या जोरावरती आपण निश्चित या ठिकाणी स्वतःचं अर्थात विश्व निर्माण करायचं आहे. आणि म्हणून आय होप या ठिकाणी काय असेल इथे गुणवत्ता ठासून तुमच्यामध्ये भरण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी केलेलं आहे. शाळा ही समाजाची प्रतिकृती आहे, शाळा हे संस्कारचं केंद्र आहे. आणि पुढे भविष्यामध्ये जर या ठिकाणी काय असेल मित्रांनो खूप मोठे अधिकारी झालात, आपण निश्चित आदर्श अंबावण्याच्या दिशेने वाटचाल करावी. सर माझ्याकडे ग्रंथपेठ देऊ का? ह्या 34 वर्षाच्या प्रवासामध्ये जवळजवळ मोरेसर 2,000 ते 2,500 पुस्तकाचा संग्रह केला मुलांच्याकडनं. का नाही? पण पुस्तकातूनच या ठिकाणी व्यक्तिमत्व आकारलं येतं हे विसरून चालणार नाही. आय होप या ठिकाणी काय असेल मात्र बालक हो पुढे भविष्यामध्ये दातृत्व म्हणून इथं या ठिकाणी शाळेकडे याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि 10वीच्या मुलांना सूचना आणि आपण आजच निश्चय करा आणि 15 वर्षानंतर स्वावलंबी होऊन माझी विद्यार्थीची मेळाव्याला आपण येऊ, माझी विद्यार्थीची मेळावा आपण सुंदर घेऊ, जुन्या आठवड्यामध्ये आपण छानपैकी रममान होऊ याचा शोध आणि वेध घेण्याचा प्रयत्न कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त. सुंदर या ठिकाणी संस्कार तुम्हाला मिळाले. बाळांनो कोल्हापूर म्हणजे कला आणि कोल्हापूर म्हणजे रसिकता, कोल्हापूर म्हणजे कला आणि कोल्हापूर म्हणजे रसिकता, कोल्हापूर म्हणजे उद्बोधन आणि कोल्हापूर म्हणजे प्रबोधन.
कोल्हापूर म्हणजे शक्तीपीठ आणि कोल्हापूर म्हणजे विद्यापीठ. अरे माझी कोल्हापूरची माणसं म्हणजे पिवळ्या हापूस आंब्यासारखी अंतर्बाह्य सुगंधित गोड आणि गोड आणि गोड आणि गोड आणि गोड. ज्याला आपलं मांडलं त्याला आपल्या सज्जामध्ये स्थान देणं हा तर कोल्हापूरकरांचा दिलदारपणा आहे. हा दिलदारपणा या ठिकाणी काय असेल आंबोलीच्या बाहेर करून आपण जोपासण्याचा प्रयत्न करा. आनंदाची गोष्ट 3 ऑक्टोबर 2024 माझ्या माय मराठीला अर्थात अभिजात मराठीचा दर्जा मिळाला. अमृताचं पैज जिंकण्याचं सामर्थ्य माझ्या मराठीमध्ये आहे ना. माझी आईची भाषा म्हणजे ती या ठिकाणी कसं मराठी भाषा. मराठी भाषेवरती भरभरून प्रेम करा. मराठी बोला, मराठी वाचा. इतकं समृद्ध माझी मराठी आहे हे विसरून चालणार नाही, नाही का. म्हणून अमृताचं पैज जिंकण्याचं सामर्थ्य माझं मराठीमध्ये आहे ना ठिकाणी. आणि मी सतत सांगतो ठिकाणी नको पप्पा नको मम्मी आई बाबाच म्हणा, नको पप्पा नको मम्मी आई बाबाच म्हणा. आणि माय मराठी जोपासते वात्सल्याच्या खुणा, माय मराठी जोपासते वात्सल्याच्या खुणा. हे मान्यच करायला पाहिजे. मी इंटरव्ह्यू घेत नाही बाळांनो. मराठी साहित्यातील 2ऱ्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यकांचे नाव काय कोण सांगते बघूया. मराठी साहित्यातील इंटरव्ह्यू सहज असं आहे तिकडे. मराठी साहित्यातील 2ऱ्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक. मी 4थे विचारले नाही ना, पहिले विचारले 2रे. जगतात वाचन किती आहे आपलं. हा कोण सांगते बघू. आंबोडेकर. मराठी साहित्यातील 2ऱ्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यिक विजेते. क्ल्यू देतोय. विशाखा त्यांच्या कविता संग्रह हा पुरस्कार मिळाला. आणि आतापर्यंत 4 वेळा त्यांच्या या ठिकाणी असेल नाशिकामध्ये जाऊन आलो. अनंतात विलीन झालेत. हा जगताप सांगते का आठवा बोला ग मागे 10वीची मुलगी कोण बोलते का मुलीनो. मराठी साहित्यात पहिलं विचारलं नाही, 2रं विचारतोय, 3रं पण विचारत नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर. तसं या ठिकाणी तथा याने कुसुमाग्रज अर्थात नटसम्राट आपण पाहिलं असेल, नाटक पण पहा आणि चित्रपट पण पाहिला. ऐका तर मग मी मॅडमला विनंती करतोय, 10वीच्या मुलांना विनंती करतोय, या शाळेची शेवटच्या श्वासापर्यंत सुंदर असा सूर जुळला पाहिजे. सूर सूर म्हणतो साथ दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाहत दे, सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाहत दे. उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे, फक्त तुझा हात दे, फक्त तुझा हात दे. आभाळ आभाळ म्हणतं सावली दे आणि जमीन म्हणते पाणी दे. आभाळ म्हणतं सावली दे, जमीन म्हणते पाणी दे. माळावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे, फक्त तुझी गाणी दे, फक्त तुझी गाणी दे. कावळा कावळा म्हणतो पंख दे आणि चिमणी म्हणते खोपा दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे. माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे, फक्त तुझा पापा दे, फक्त तुझा पापा दे. धन्यवाद विवा शिरवाडकर. ह्या कविता त्यांच्या आहेत. एकापेक्षा एक सुंदर कविता त्यांच्या आहेत. कना वाचा बाळून तुमचं वाचनच नाही. तेव्हापासून आपल्या 10वीच्या मुलांचं बघतो त्या मोबाईलशी खेळतायत, त्या निर्जीव घटकाशी खेळतायत. म्हणून आपण शिक्षकांना माझी विनंती असेल आपण सुद्धा वाचनामध्ये मित्रांनो व्यस्त राहा. वाचन फार कमी होत चालली शोकांतिक असं मला वाटतं या ठिकाणी. आणि म्हणून आहे होप या ठिकाणी का असेल आज निरोप घेते वेळी असं वाटून जातं मॅडम या ठिकाणी आकाशात तळी फुललेली मातेतील लेखकाने क्षण मावत येतात डोळ्यात कशाला पाणी. तो प्रवास सुंदर होता आधार गतीला धरते तेजोमय नक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती. जाता जाता गाईन मी आणि गाता गाता गाईन मी. अहो गेल्यावरही गगनामध्ये कवितेने मधुरी राहीन मी. तो प्रवास सुंदर होता, तो प्रवास सुंदर होता. मॅडम एका सुंदर प्रवासाची गोड सांगता होते. आज किती सुंदर योगदान दिलं त्या संस्थेला, किती सुंदर योगदान दिलं या ठिकाणी कसं विद्यार्थ्यांना. भविष्यामध्ये असं वाटलं तुम्हाला, भविष्यामध्ये वाटलं या ठिकाणी शाळेसाठी तर ग्रंथाची भेट द्या. ग्रंथ भेट ही अमर भेट आहे. ग्रंथ भेट ही अमर भेट आहे की ज्या ग्रंथातून व्यक्तिमत्व खुलतं. म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये कोणतरी बोलतोय मुलींच्या मध्ये भूक लागली का गो उन्हाची तीव्रता आहे पहा. मी माझ्या शाळेमध्ये अर्थात माझ्या वडिलांच्या पहिल्या स्मृतीच्या निमित्त 10,151 जवळजवळ या ठिकाणी 101 पुस्तकं झाली. मला सावलीत बसा 101 पुस्तकाची आणि त्यात ययाती कादंबरी आहे. मग जगताप प्रश्न ययाती कादंबरी सर या कादंबरीचं वैशिष्ट्य काय. वाचन नाही मराठीचं. आंग्ल भाषा वाचत असाल तुम्ही कोण सांगेल काय. म्हणून आता सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या मुली खूप आघाडीवर आहेत. बरोबर ब्रांच पोस्ट मध्ये माझे 3 मुलीच आहेत त्या ठिकाणी टॉपर आणि त्या नोकरी करतायत आता विशेष सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये. हा ययाती वाचनच कमी होत चाललंय आपलं.
वि.स. खांडेकरांची पहिली कादंबरी की ज्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार विजेता या ठिकाणी असेल, पुरस्कार मिळवण्या ठिकाणी मिळाला या ठिकाणी. म्हणून जगणं सुंदर आहे ते बाळांनो सुंदर करण्याचा प्रयत्न करा. आणि मग मंगेश पाडगावकर एका ठिकाणी सुंदर म्हणतात, अरे माझ्या प्रेमात जगणं किती सुंदर सुंदर आहे, माझ्या प्रेमात जगणं किती सुंदर सुंदर आहे. आणि डोळे भरून बघा, सोहळा किती सुंदर आहे ना मोरे सर, किती सुंदर आयोजन केलंय. डोळे भरून बघणं किती सुंदर सुंदर आहे. तुझ्या हात तळ्यावर नेते, वाऱ्याच्या मळ्यावर नेते, थरारून ऐकणं किती सुंदर सुंदर आहे. आणि माझ्या प्रेमात जगणं किती सुंदर सुंदर आहे. मातीच्या ओल्या ओल्या वासात आणि वाऱ्याच्या खोल खोल श्वासात झाडाचं भिजणं किती सुंदर सुंदर आहे. आणि माझ्या प्रेमात जगणं किती सुंदर सुंदर आहे. दहावीच्या बाळांनो, फुलाचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात. फुलाचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात. उद्यापासून असणं इतकंच नसणं किती सुंदर सुंदर आहे. आणि माझ्या प्रेमात जगणं किती सुंदर सुंदर आहे. डोळे भरून बघणं किती सुंदर सुंदर आहे. मला असं वाटतं अर्धा वर्षाच्या पूर्वी येथे मी आरपीए म्हणून माझी निवड झालेली होती ट्रेनिंगसाठी. 7वे केंद्र आणि राक्षी केंद्र. आणि तेव्हा छोटीशी झाडं होती, एवढं बनावसाचं मैदान नव्हतं इथं. आणि जाधव सरांना म्हणतात, सर शाळेने स्वीकारलं या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी काय असेल छान झाडी निर्माण झालीत. बाळांनो तुमची वाढदिवसाच्या ठिकाणी काय असेल केक मोठे नको, केक आकाराने कमी करा, त्यातून राहिलेल्या निधीतून 2 किंवा 2च्या पटीमध्ये आपण झाडं लावा. या वसुंधराला जर आपण जर टिकवायचं असेल तर आज या ठिकाणी काय असेल झाडांच्या शिवाय पर्याय नाही. धरतीचं लेकरू आणि झाड देतं पाखरू. पण झाडावरती बोलतील पुन्हा वाटून जातात त्या ठिकाणी. आंबोडीच्या बाळानं मूळ हे मूळ नसतं, दफनलं फूल असतं. मूळ हे मूळ नसतं, दफनलं फूल असतं. वृक्षांची पान असतात, उन्हासाठी पसरले हात असतात. फूल हे फूल नसतं, ती हसून फसलेली कळी असते. काटा नसतो, कळी होता होता हरवलेलं खोड असतं. त्या फुलातील सुगंध नसतो, त्या कळीचा त्या फुलाचा अखेरचा निश्वास असतो. आणि त्या फुलाचा गंध तो गंध नसतो, मध हे मध नसतं, ते चांदण्याच्या डोळ्यात ते बाळांनो दव असतं. एकतर झाड लावूया ना, एकतर झाड वाढवूया ना, का नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय असेल विज्ञान 2 मध्ये सरांनी फार सुंदर मार्गदर्शन केलेत आपल्याला मोरे सरांनी. या वसुंधरेच्या पृष्ठभागात फक्त या ठिकाणी काय असेल हिरव्या वनाने फक्त 16 ते 15% निसर्गाचं समतोल साधायचं असेल तर त्याला 36% जंगल संपत्ती हवे. भविष्यामध्ये आपण वृक्ष जीवन जगतोय. ज्येष्ठ पर्यावरण प्रेमी म्हणतात, मित्र 3रं महायुद्ध जर झालं जगता पाण्याच्या वितरणानं होईल आणि जगाचा सहार असणार आहे. आणि भोप या ठिकाणी काय असेल हे सगळं टाळायचं असेल तर आपण प्रत्येकाने 1च्या पटीत आपण 5च्या पटीत आपण झाडं लावण्याचा प्रयत्न करूया. आपण दुर्गम डोंगराळ भागामध्ये आहोत, शुष्क प्रदेशीय भागामध्ये आपला प्रदेश होतो. या ठिकाणी माझा पन्हाळा तालुका असाच विखुरलेला आहे. आय होप या ठिकाणी काय असेल निश्चित आपल्या वाढदिवसाला अशाच पद्धतीने आपण झाडं लावण्याचा प्रयत्न करा, ती वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून आपण एक सूत्र शिकला त्या ठिकाणी इयत्ता 10वीला, रेफ्यूज, रेड्यूस, रियूज, रिसायकलिंग, रिस्पेक्ट टू द नेचर, नेचर टू द फ्युचर. निसर्गाला जुळवून घेऊन जगण्याचा प्रयत्न करा. अरे अग्री. आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी काय असेल मित्र हो, अर्थात त्या ठिकाणी काय असेल पुढचं भविष्य फार या ठिकाणी टफ आहे, स्पर्धा आहे. जग हे स्पर्धेच्या युगामध्ये वावरत आहे. जग हे या ठिकाणी वाऱ्याच्या गतीनं बदलते, तुम्हाला बदलायचं, अपडेट राहा. 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर मिळणारा जो वेळ आहे MSCIT मध्ये घालवण्याचा प्रयत्न करा. जितकं शक्य तितकं या ठिकाणी मुलींच्यासाठी विनंती असेल आपण शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. संधी या ठिकाणी काय असेल सोडायची नाही. मिळालेल्या संधीचं सुंदर असं पण सोनं करण्याचा प्रयत्न करा. इतकं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. बुद्धिमत्ता, ए नॉलेज इज अ पॉवर. ज्ञान एक सुंदर संपत्ती या ठिकाणी आहे. म्हणून एक माझ्या विद्यार्थ्याचं उदाहरण सांगतोय. अर्थात त्या ठिकाणी सरदार धोंडराम चव्हाण नावाचा माझा विद्यार्थी 2005च्या बालको बॅच मध्ये सरदार धोंडराम नावाचा विद्यार्थी एका मार्कामध्ये SSC बोर्डातून जगताप फुटला. नाही टक्केवारीने एका मार्कातून, पण आनंदाची गोष्ट स्वतःच्या सहकर्तृत्वातून त्या मुलांना पुन्हा जिद्द सोडली नाही. या ठिकाणी टिपगुडे साहेब अर्थात त्या ठिकाणी कसं महत्वाकांक्षा सोडली नाही. आणि आनंदाची गोष्ट वालचंद कॉलेजमध्ये टॉपरला, आता सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबोर्न येतं. त्या ठिकाणी कसं पूर्णपणे मी पश्चिमेला आहे, पलीकडे शावड तालुका चालू होतो. या ठिकाणी अशक्य नाही. मुलींनो परिस्थितीचं रडगा नाही का सांगू. मुलींच्यासाठी वाटतं 2 ओळी पूर्ण आठवतात. अरे जब जब जन्म लेते बेटी तब तब खुशियां साथ लाती बेटी. जब जब जन्म लेते बेटी तब तब खुशियां साथ लाती बेटी. अरे माँ की परिचय और बाप का रूप होते बेटी. तरु की शीतल छाया होते बेटी. आंगन की चीव चीव कहने वाले चिड़िया होते बेटी. अरे जिस घर में जाते उस घर में उजाला लाती है बेटी. अरे बेटी बेटी ने बेटी की कीमत उनसे पूछो जिसके पास
नहीं से बेटी जिसके पास नहीं तो बेटी. पण मुलींना या ठिकाणी चिंता नका करू. आज मागच्या लॉस एंजल्सच्या ऑलिम्पिक्स मध्ये आपल्या 2 या ठिकाणी काय असेल मोठ्या भेगडीनेच या ठिकाणी झेंडा लावला, पदक जिंकले, ते विसरून चालणार नाही. म्हणून वाटून जातं PV सिंधू मिळवते या ठिकाणी काय असेल रौप्य, साक्षी मलिक मिळवते काश्य. भारताच्या हे बेटी यांनी मणी हाणले अश्य. अब्जावधीच्या देशामध्ये सरस मुली आणि पुत्र हट्टासाठी आता मारावी निश्चितच फुली, निश्चितच फुली. मुलगा हाच वंशाचा देवा नकोय. मुलगा वंश आहे पण मुलगी मात्र अंश आहे, हे विसरून चालणार नाही. इतकी गुणवत्ता तुमच्यामध्ये, स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. अर्थातच या ठिकाणी काय असेल प्रदीप निफाडकरांची या ठिकाणी कविता आपल्या समोर ठेवतो. कवितेचं नाव आहे माझी मुलगी. मॅडमनी बालपणी आठवलं त्यांचं या ठिकाणी सातारा जिल्ह्यातलं. प्रदीप निफाडकरांची या ठिकाणी कविता आपल्या समोर ठेवतोय. आणि बापाचा आधार म्हणजे ती मुलगी असते, बासरीची धून म्हणजे ती मुलगी असते, घरामध्ये चिवचिवाट म्हणजे ती जगताप मुलगी असते. अशी किती सुंदर वक्तृत्व आहे. अर्थात येत्या 10वीच्या मुलांना शुभचिंतनासाठी काय 10वीचे विद्यार्थी, काय 8वीचे, काय 9वीचे विद्यार्थी फार उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण शुभचिंतनाचा या ठिकाणी कसं शुभेच्छा देताय त्यांना. ऐका तर मग मुलांना तुमच्यासाठी एक छोटीशी कविता. आणि निरागस बालपण विद्यार्थी त्या ठिकाणी काय असेल आठवत्या या ठिकाणी काय असेल आपल्या माहेर मध्ये ते रमणी दिवस. तिला न रुटणे नसणे बिटणे, तिला न रुसते नटणे बटणे, तरी परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी, परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी. घरी यायला मला जरासा उशीर होता, घरी यायला मला जरासा उशीर होता, आई सोबत जागत बसते माझी मुलगी, आई सोबत जागत बसते माझी मुलगी. गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणता, गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणता, अवतीभवती जेव्हा नसते माझी मुलगी, अवतीभवती जेव्हा नसते माझी मुलगी. चित्र काढते पोळ्या करते गाणी गाते, चित्र काढते पोळ्या करते गाणी गाते, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी, दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी, मुलासारखी राबत असते माझी मुलगी, मुलासारखी राबत असते माझी मुलगी. चित्र काढते पोळ्या करते गाणी गाते, चित्र काढते पोळ्या करते गाणी गाते, दुःखालाही खुशाल पुसते माझी मुलगी, दुःखालाही खुशाल पुसते माझी मुलगी. जागोजागी भेटत असते माझी मुलगी, जागोजागी भेटत असते माझी मुलगी, कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. आणि बाळांनो शेवटच्या ओळी अशा आहेत, कारण तुमचं घर दुसरं एक वेगळं आहे, त्या स्वप्नातल्या राजकुमारचं आहे. आणि मग या ठिकाणी माहेर सोडून सासरी जाते वेळी खरंच दुःख होतं ते वडिलांना. मुक्तपणे रडता येत नाही, समाजाचं बंधन येतं. तिला न्यायला राजकुमारा उशिरा येता, तिला न्यायला राजकुमारा उशिरा येता, अजूनही मजला अल्लड दिसते माझी मुलगी, माझी मुलगी, माझी मुलगी. खूप खूप धन्यवाद प्रदीप निफाडकर साहेब. या ठिकाणी असा सगळा प्रवास पाहतो. या ठिकाणी कसं किती सुंदर गोड आठवणी माझ्या 10वीच्या मुलांना या शाळेमध्ये या ठिकाणी ठेवता या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी कसं गुणवत्ता गुणवत्ताच असते. मी जून महिन्यामध्ये मोरे सर 34 वर्षाच्या प्रवासामध्ये सांगतो. या ठिकाणी जून महिन्यामध्ये ज्यावेळी पूर्ववेळेचा वर्ग असतो या ठिकाणी चेअरमन साहेब, त्यावेळी मुलांना मी चॅलेंज देतो या ठिकाणी, बाळांनो शाळेचा 100% निकाल लावा, माझ्याकडे बकऱ्याचं जेवण. कारण आमचा भाग इथून जवळजवळ या ठिकाणी 40 किलोमीटर अंतरावरती माझी सर. आणि 90% सगळे मांसाहारी, शाकाहारी आणि शाकाहारी या ठिकाणी. आणि आतापर्यंतच्या 17 वर्ष 34 वर्षातील 17 या ठिकाणी काय असेल बॅचेसनं 100% निकाल मोरे सर लावून माझ्याकडे बकऱ्याचं जीवन वसूल केलंय. दिलं मी अगदी आनंद त्या ठिकाणी. अन्न आहे श्रेष्ठ आहे. आणि हा सगळा प्रवास त्या ठिकाणी आहे. आणि जवळजवळ 16 ते 17 विद्यार्थी, आनंदाची गोष्ट म्हणजे दत्तक पुत्र आहेत ते घरी भेटायला येतात. आणि म्हणून हा सगळा प्रवास पाठीवर या ठिकाणी काय असेल. आणि माझी अपेक्षा या ठिकाणी काय असेल, तदनंतर पणाला काय योगदान देण्याचं योग आला पाहिजे. शिक्षण मंत्री अर्थात शिक्षण तज्ञ ज्येष्ठ शिक्षक स्वर्गीय DB पाटील साहेब यांचं मार्गदर्शन मला या ठिकाणी नलवड साहेब मिळालं. त्यांच्या टॅगमध्ये या ठिकाणी 32 वर्ष राहिलो. आणि आनंदाची गोष्ट या ठिकाणी विज्ञान विषय समितीचं सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी झालो, सेक्रेटरी झालो आणि 2 वर्ष चेअरमन झालो. चेअरमनच्या कालखंडामध्ये, अध्यक्ष कालखंडामध्ये टिपवळे साहेब जवळजवळ 6वी आणि 9वीचे 12,000 विद्यार्थी त्या परीक्षेमध्ये बसतायत. हा प्रवास चालू आहे या ठिकाणी. गुणवत्ताच असते. सरांचा काल फोन आला, पण मी पारितोषिक वितरणाच्या संयोजनामध्ये व्यस्त होतो. कारण 22 तारखेला तुमचा तो कार्यक्रम घ्यायचा आहे सर. मला वाटतं मागच्या वर्षी तुमच्या 9वीची जगतापच असेल. मला जिल्ह्याला तो निवड झाली मागच्या वर्षी का 2 मुलींची मला असं वाटतं तुमची निवड झाली होती. खरोखर त्या मुलींचं खूप खूप अभिनंदन. पुढे आपण विज्ञान शाखेकडे वळून या ठिकाणी काय असेल एक आदर्श डॉक्टर व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करते.
मागच्या वर्षी शाळेचे विद्यार्थी 2 बसले होते कोरोली केंद्रामधून, आठवतं. आणि हा सगळा प्रवास आहे. आतापर्यंत जवळजवळ 35 या ठिकाणी काय असेल केंद्र या ठिकाणी वाढवली. सुदैवानं 12 ते 12,000ची संख्या या ठिकाणी काय असेल आहे. जितकं शक्य आहे तितक्या या ठिकाणी वेळ काढून योगदान देण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या प्रवासामध्ये आनंदाची गोष्ट, रजा करायचं केव्हाच योग आला नाही. सरस्वतीचे आभार मानतोय की त्या सरस्वतीने प्रकृती फार सुंदर ठेवली म्हणून माहिती सुंदर असा प्रवास या ठिकाणी. आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी काय असेल शब्दांचा प्रवास आहे. कारण बाळानो, शब्द म्हणजे फूल आहे, शब्द म्हणजे संवाद आहे. शब्द म्हणजे फूल आहे, शब्द म्हणजे संवाद आहे, शब्द म्हणजे चाऊल आहे. शब्द कधी निशब्द करतात पण शब्द निर्माण करतात. माणसामधील माणूस नवा इतकं सामर्थ्य शब्दांच्या मध्ये असते. म्हणून शब्द संग्रह आपण करण्याचा प्रयत्न करा आणि शब्दांच्या जोरावरती आपण सर्वोच्च पदावरती जाऊन पोहोचवा एवढी सदिच्छा व्यक्त करते वेळी. अरे बाप, माझ्या पन्हाळ्यामध्ये आलेलं आहे शिवछत्रपतीची जिजाऊ म्हणजे सोनं होईल असं मला वाटतं. ऐका तर मग, संपूर्ण महाराष्ट्राचं, भारताचं आणि जगाचं जाज्वल आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, निश्चयाचे महामेरू, बहुत जणांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमान 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 योगी, यशवंत, जयवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, कीर्तिवंत, पुष्पवंत, रयतेचा जाणता राजा राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला त्रिवार अभिवादन करून याच्या पुढे जाऊन राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला बाळांनो अभिवादन करतो. कारण जिजाऊ होती म्हणून तरी शिवछत्रपती घडले हे विसरून चालणार नाही. स्वराज आणि स्वराज्याची संकल्पिका अर्थात राजमाता जिजाऊ, जिजाऊंच्या कर्तृत्वाबद्दल काय बोलावं. एकुलती एक आणि लाडाची लेक, एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भाला पेक. घोड्यावरती रान फिरती, डोंगराकडे सहज तडे, तलवार हातीबाई लख लख आणि जिजाऊ शिकते भाला पेक. आता ऐका तर मग जिजाऊ. समुद्र कंठ नाही, मी एक मुळात विज्ञान शिक्षक, पण हा शब्दांचा सगळं प्रवास चालू झाला तिकडे. मायताना लेखराला सत्त सांग जिजाई, जिजाई, तेव्हा शिवबानावाची जन्मा आली नवलाही, जन्मा आली नवलाही, नवलाहीच नवल, नवलाहीच नवल.